नमस्कार, रुचिकाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। तर आज आपण या ठिकाणी झणझणीत गावरान भरली ढोबळी किंवा भरली शिमला मिरची कशी बनवायची ते बघत आहोत। अगदी घरगुती मसाले वापरून झटपट बनणारी झणझणीत अशी भरली ढोबळी तुम्ही जर बनवली ना तर न आवडणारे सुद्धा अगदी आवडीने खातील। चला तर मग लगेचच सुरुवात करूया। तर भरली ढोबळी बनवण्यासाठी मी या ठिकाणी पाव किलो ढोबळी घेतलेली आहे। भरली ढोबळी बनवण्यासाठी ढोबळी घेत असताना नेहमी कोवळीच बघून घ्यायची आहे, कारण कोवळी जी ढोबळी असते तिची जी साल असते ती पातळ असते आणि त्यामुळे ती खायला चवदार लागते। आता आपल्याला ढोबळी मिरचीची जी वरची देठाची बाजू आहे ती अशा प्रकारे सुरीने कट करून घ्यायची आहे। तर आता आपल्याला अशा प्रकारे सुरीने कट करून घेतल्यानंतर यामधल्या ज्या बिया आहेत त्या काढायला अगदी सोप्या जातात। यामधल्या ज्या बिया आहेत त्या आपल्याला पूर्णपणे काढून टाकायच्या आहे। तर अशा प्रकारे सुरीने किंवा तुम्हाला सुरीने जमत नसेल तर तुम्ही चमच्याच्या साहाय्याने या ज्या बिया आहेत त्या व्यवस्थित अशा यातून काढून घ्यायच्या आहेत। तर अशा प्रकारे बिया काढून घेतल्या ना की ढोबळी खायला अगदी चवदार लागते। तर बघा, आपण बिया काढून घेतलेल्या आहे आणि अशा प्रकारे आपण ही जी ढोबळी आहे ती व्यवस्थित अशी पोखरून घेतलेली आहे। अशा प्रकारे आपण ढोबळी वरच्या साईडने जर कट करून घेतली ना की आपल्याला यामध्ये मसाला भरायला अगदी सोपा जातो। अशाच प्रकारे आता आपण बाकीच्या सर्व ढोबळ्या व्यवस्थित अशा कट करून त्यामधल्या सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत। तर आता आपण या ठिकाणी ढोबळी कट करून घेतलेली आहे। आता आपल्याला याच्या मसाल्याची तयारी करून घ्यायची आहे। तर त्यासाठी मी या ठिकाणी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आता आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा वाटी सुक्या खोबऱ्याचे काप ऍड करायचे आहे। या ठिकाणी तुम्ही खोबऱ्याचा किस सुद्धा वापरू शकता। तर आता आपण यामध्ये अर्धा वाटी सुक्या खोबऱ्याचे काप ऍड केलेले आहेत। त्यानंतर आपल्याला यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, त्याचबरोबर 1 इंच आल्याचे तुकडे ऍड करून घ्यायचे आहे। यामध्ये लसणाचा वापर थोडासा जास्त करायचा आहे, त्यामुळे काय होतं की ही भरवा ढोबळी जी आहे ती खायला खूप चवदार लागते। तर आता आपल्याला यामध्ये 3 ओल्या लाल मिरच्या ऍड करायच्या आहे। या ठिकाणी तुम्ही हिरव्या मिरच्या सुद्धा वापरू शकता। लाल मिरच्यांमुळे काय होतं की याला रंग छान येतो। आता त्यानंतर आपल्याला यामध्ये मुठभर कोथिंबीर ऍड करून घ्यायची आहे। आता आपल्याला हे जे सर्व जिन्नस आहे ते मिक्सरला पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचे आहेत। भरवा ढोबळीसाठीचा जो मसाला आहे तो आपल्याला थोडासा जाडसरच बनवायचा आहे। तर बघू शकता या ठिकाणी आपण याला जाडसर वाटून घेतलेला आहे। आता त्यानंतर आपण ज्या वाटीच्या मापाने सुकं खोबरं मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीच्या मापाने आपल्याला यामध्ये 1 वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे ऍड करायचे आहे। तर हे शेंगदाणे सुद्धा आपल्याला यामध्ये जाडसर वाटून घ्यायचे आहे। तर बघू शकता या ठिकाणी आपला भरवा ढोबळीसाठीचा मसाला वाटून झालेला आहे। आता आपल्याला यामध्ये काही पावडर मसाले ऍड करायचे आहे। तर सुरुवातीला आपण यामध्ये पाव चमचा हळद पावडर, त्याचबरोबर आपण यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट ऍड करून घेणार आहोत। तर लाल तिखटाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्यायचं आहे। आता त्याचबरोबर आपल्याला यामध्ये पाऊण चमचा घरगुती काळा मसाला वापरायचा आहे। जर तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर तुम्ही याऐवजी कांदा लसूण मसाला सुद्धा वापरू शकता। आता त्यानंतर आपल्याला यामध्ये भाजून बारीक केलेली जिरेपूड पाव चमचा ऍड करायची आहे। आता त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करून घेऊया। तर आता आपण यामध्ये अर्धा छोटा चमचा मीठ ऍड करून घेतलेला आहे। आता त्यानंतर आपल्याला यामध्ये 2 चमचे तेल ऍड करायचं आहे। तेलामुळे काय होतं की आपला जो मसाला आहे त्याला छान अशी बाइंडिंग येते। आता आपल्याला हे सर्व एकदा व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। जर या मसाल्याला तुम्हाला बाइंडिंग आल्यासारखी वाटत नसेल तर तुम्ही यामध्ये अगदी चमचाभर पाणी घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला हा जो मसाला आहे तो जास्त कोरडा किंवा जास्त ओलसर सुद्धा बनवायचा नाही। तर बघा, या ठिकाणी आपण हा मसाला व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता या मसाल्याला छान अशी बाइंडिंग सुद्धा आलेली आहे। मसाल्याला व्यवस्थित बाइंडिंग असली ना की काय होतं, ज्यावेळेस हा मसाला आपण शिमला मिरचीमध्ये भरतो तर त्यावेळेस तो शिमला मिरचीतून बाहेर येत नाही। तर आता आपण मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। आता आपण सुरुवातीला ज्या शिमला मिरची कट करून घेतलेल्या होत्या, आता आपल्याला यामध्ये हा जो मसाला आहे तो व्यवस्थित असा भरून घ्यायचा आहे। तर मसाला भरत असताना अगदी हलक्या हाताने त्याला दाबून भरायचा आहे। तर तुम्ही बघू शकता आपण ही शिमला मिरची देठाच्या बाजूने कट केलेली होती, त्यामुळे आपल्याला यामध्ये मसाला भरायला अगदी सोपं गेलेलं आहे। तर अशाच प्रकारे आपण सर्व शिमला मिरचीमध्ये हा जो मसाला आहे तो भरून घेतलेला आहे आणि जो थोडासा मसाला शिल्लक आहे तो आपल्याला नंतर वापरायचा आहे। तर आता आपण याच्या फोडणीची तयारी करून घेऊया। तर फोडणीसाठी आपण या ठिकाणी कढाईमध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवलेलं होतं।
तेल व्यवस्थित गरम झालं की त्यानंतर आपल्याला यामध्ये छोटा पाव चमचा मोहरी ॲड करून घ्यायची आहे। तर आता आपण यामध्ये छोटा पाव चमचा मोहरी ॲड करून घेऊया। मोहरी व्यवस्थित फुलली की त्यानंतर आपल्याला यामध्ये छोटा पाव चमचा जिरे ॲड करून घ्यायचे आहे। आता जिरे सुद्धा व्यवस्थित फुलले की त्यानंतर आपण यामध्ये चिमूटभर हिंग ॲड करून घेऊया आणि त्याचबरोबर आता आपल्याला यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या ठेचलेल्या यामध्ये ॲड करायच्या आहे। तर ठेचलेला लसूण आपण यामध्ये ॲड केला ना की काय होतं की या लसणाचा जो फ्लेवर आहे तो पूर्णपणे या शिमला मिरचीमध्ये छान येतो आणि आपली जी शिमला मिरची आहे ती सुद्धा खायला अगदी चवदार लागते। तर असा ठेचलेला लसूण ॲड करून घेतला की त्याला मिनिटभर छान असं या तेलामध्ये खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण यामध्ये 6 ते 7 कढीपत्त्याची पानं ॲड करून घेतलेली आहे। कढीपत्ता आणि लसूण व्यवस्थित परतला की त्यानंतर आपण मसाला भरून घेतलेल्या ज्या शिमला मिरची आहेत किंवा ढोबळी मिरची आहेत त्या आता आपल्याला या तेलामध्ये ॲड करायच्या आहे। या ठिकाणी आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे। आता मीडियम फ्लेमवरती आपल्याला या ज्या शिमला मिरची आहेत त्या या तेलामध्ये व्यवस्थित अशा डाग येईपर्यंत परतून घ्यायच्या आहे। तर याला आपल्याला अगदी हलक्या हाताने एकसारखं हलवत याला आपल्याला डाग येईपर्यंत 3 ते 4 मिनिटं मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। तर मीडियम फ्लेमवरती आपण याला 3 ते 4 मिनिटं डाग येईपर्यंत परतून घेतलं ना की या ज्या शिमला मिरची आहेत किंवा ढोबळी मिरची आहेत त्या 50 ते 60% इथे शिजल्या जातात। तर बघा या ठिकाणी याला 3 ते 4 मिनिटांमध्येच याला व्यवस्थित असे डाग आलेले आहेत। सर्व बाजूंनी व्यवस्थित असे डाग आले की आपली जी शिमला मिरची आहे ती जवळपास 50% शिजलेली असते। आता त्यानंतर आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण बनवून घेतलेलं होतं त्यामध्येच थोडंसं पाणी घालून आपण यामध्ये अगदी 5 ते 6 चमचे पाणी यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे। आणि आता त्यानंतर जो उरलेला आपला मसाला होता तो आता आपल्याला या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे। आता मसाला ॲड करून झाला की आपल्याला याला एकदा व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचा आहे। तर आता आपण हा मसाला या शिमला मिरचीमध्ये व्यवस्थित एकदा मिक्स करून घेतलेला आहे। आता यानंतर आपल्याला यामध्ये अगदी थोडंसं मीठ ॲड करायचं आहे। थोडंसं मीठ ॲड करून घेतलं ना की शिमला मिरचीला बाहेरून सुद्धा व्यवस्थित मीठ लागतं आणि त्यामुळे शिमला मिरची खायला सुद्धा चवदार लागते। तर आता आपण यामध्ये थोडंसं मीठ ॲड करून घेतलेलं आहे आणि त्याला व्यवस्थित यामध्ये मिक्स केलेलं आहे। आता आपल्याला यावरती एक झाकण ठेवून याला आपल्याला लो फ्लेमवरती 9 ते 10 मिनिटं व्यवस्थित असं शिजून घ्यायचं आहे। तर 9 ते 10 मिनिटं आपण याला शिजून घेतलेलं आहे आणि याला आपण अधूनमधून थोडंसं हलवून सुद्धा घेतलेलं होतं। तर बघा या ठिकाणी आपली जी शिमला मिरची आहे ती व्यवस्थित शिजलेली आहे आणि मसाले सुद्धा व्यवस्थित यामधले शिजलेले आहे। तुम्ही बघू शकता याला रंग अगदी छान आलेला आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण या शिमला मिरचीमध्ये जे मसाले भरलेले होते ते अजिबात शिमला मिरचीमधून बाहेर आलेले नाही। तर बघा अगदी व्यवस्थित अशी ही शिमला मिरची आपली या ठिकाणी बनवून तयार आहे। झणझणीत अशी गावरान ढोबळी किंवा गावरान भरली शिमला मिरची आपली या ठिकाणी बनलेली आहे। आता सर्वात शेवटी आपल्याला यावरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे। तर तुम्ही सुद्धा माझ्या या रेसिपीने ही भरली ढोबळी किंवा भरली शिमला मिरची नक्की ट्राय करून बघा। ज्यांना शिमला मिरची अजिबात आवडत नाही ते सुद्धा अशा पद्धतीने बनवलेली शिमला मिरची खाल्ल्यानंतर अगदी आवडीने खायला सुरुवात करतील। चला तर मग रेसिपी आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपीसाठी अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि पुढील बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका, म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेच मिळत राहतील। चला तर मग अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपीज सोबत पुन्हा लवकर भेटू। तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू।